नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूज मध्ये. आजच्या हेडलाईन्स कडे वळूया. सरकारी कामात खंडणी मागून अडथळा करून मारहाण केलेल्या प्रकरणातील 4 जणांची निर्दोष मुक्तता. यात थोडक्यात हकीकत अशी की सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथील पात्रोट चौक ते गेंट्याल चौक येथे डांबरीकरण रस्त्याचे काम चालू असताना दिनांक 13/7/2023 रोजी शांतीलाल साबळे, गणेश शिंदे, विशाल जाधव, हंबीर उर्फ गोरख सूर्यवंशी यांनी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास तेथे काम चालत असलेल्या ठेकेदारांना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ₹1,00,000 इतकी वर्गणी स्वरूपात खंडणी मागून त्यांना हाताने मारहाण करून दमदाटी व शिवीगाळ करून काम बंद पाडले होते. म्हणून सरकारी कामात अडथळा केला म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 467/2023 अन्वये दिनांक 14/7/2023 रोजी इंडियन पिनल कोड कलम 353, 352, 143, 147, 385, 504, 506 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये आरोपींचा जामीन होऊन आरोपींविरुद्ध मेहरबान कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आले होते. सरकारी पक्षाकडून एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले, परंतु सरकारी पक्षाकडून सदरची केस हे निर्विवादपणे साबित करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. परंतु आरोपीच्या वतीने सदरचा गुन्हा हा आरोपींनी केलेला नाही. आरोपींनी माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यामुळे आरोपींविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे असा बचाव व युक्तिवाद आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट D.N. भडंगे यांनी केला होता. सदरचा युक्तिवाद हा मेहरबान सेशन जज श्रीयुत कटारे साहेब यांनी मान्य करून सबळ पुराव्याअभावी वरील 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट D.N. भडंगे, ॲडव्होकेट N.N. भडंगे, ॲडव्होकेट योगेश पवार व ॲडव्होकेट जेबा सय्यद यांनी काम पाहिले.